सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत रागातच रुपालीला म्हणत असतो की मी करणार आहे तुझा अंत आणि तो रुपालीच्या अंगावर धावून जातो. मात्र रुपाली त्याला थांबवते आणि ती अद्वैतला म्हणते की मी तुझ्या आईला मारून टाकलं, तुझ्या आजीला मारलं, फाल्गुनीच्या बाळाचा जीव घेतला, काय केलंस तू? आणि रुपालीच्या तोंडून तिचं हे सत्य ऐकून घरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. कारण रुपालीने फाल्गुनीच्या बाळाला मारला आहे ही गोष्ट घरात इतर कोणालाही माहिती नसते. फाल्गुनी आणि तेजस तर पूर्णपणे खचून जातात आणि त्यानंतर तेजस रुपालीजवळ येत तिला विचारतो की तू मारलंस का माझ्या बाळाला? मात्र रुपाली फक्त रागात त्याच्याकडे बघत असते. त्यामुळे तेजस खूप चिडतो. तो रुपालीच्या अंगावर धावून जातो, तिला मारायचा प्रयत्न करतो. पण तन्मय, नेत्रा, इंद्राणी हे सगळेजण मिळून त्याला अडवतात. तेजस रडतच म्हणत असतो की या बाईने माझ्या बाळाचा जीव घेतलाय, मी तिला जिवंत सोडणार नाही. रुपालीवर मात्र या सगळ्याचा काही परिणाम होत नाही. तर इंद्राणी तेजसला धीर देत म्हणत असते की सांभाळ स्वतःला. तर तेजस म्हणतो की आत्या कसं सांभाळू मी स्वतःला? या बाईने माझ्या बाळाचा जीव घेतला, काय चूक होती त्याची? या बाईने आपल्या आजीला मारलं, अद्वैतच्या आईचा जीव घेतला, मी तिला जिवंत सोडणार नाही. मात्र इंद्राणी त्याला शांत करत म्हणते की तेजस ही योग्य वेळ नाहीये, कारण ती फक्त रुपाली म्हात्रे नाही तर विरोचक आहे आणि त्यामुळे तेजसचा नाईलाज होतो. घडलेल्या गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो, पण तो काहीच करू शकत नाही. रुपाली मात्र हसतच अद्वैतकडे बघत म्हणत असते की सांग आता काय करणार आहेस तू? आणि त्यामुळे अद्वैत रागातच रुपालीचा गळा पकडतो. मात्र शेखर आणि नेत्रा धावतच त्याच्या जवळ येतात. ते अद्वैतला रुपालीपासून दूर करतात. अद्वैत मोठ्याने ओरडून म्हणत असतो की मी या बाईला सोडणार नाही. मात्र शेखर कसाबसा त्याला त्याच्या खोलीत घेऊन जातो आणि अद्वैत तेथून गेल्यावर रुपाली पुन्हा नाटक सुरू करते. ती म्हणते की हे सगळं काय चाललंय, तुम्ही सगळेजण का रडताय? आणि मग ती फाल्गुनीजवळ जात म्हणते की अगं मी खरंच तुझ्या बाळाला नाही मारलं, विरोचकाने तुझ्या बाळाला मारलं आहे. तो विरोचक माझ्या शरीराचा ताबा घेतो. पण त्यामुळे फाल्गुनी खूप घाबरते. तर रुपाली तिच्या जवळ जाणार इतक्यात इंद्राणी फाल्गुनी जवळ येऊन उभी राहते. त्यामुळे रुपाली मागे सरकते. त्यानंतर ती केतकीजवळ जात म्हणते की अगं मला घाबरू नको, मी रुपाली आहे. मात्र नेत्रा केतकी समोर येऊन उभी राहते. त्यामुळे रुपाली पाठीमागे सरकते आणि त्यानंतर ती तन्मयजवळ जात म्हणते की अरे तनू, मी तुझी आई आहे आणि जरी मी विरोचक असले ना तरी तुझ्या शरीरामध्ये सुद्धा विरोचकाचा अंश आहे, त्यामुळे तुला काही होणार नाही. मात्र तन्मय घाबरून रडतच तेथून निघून जातो आणि मग त्यानंतर नेत्रा तेजसला समजावते की भाऊजी तुम्ही शांत राहा आणि फाल्गुनीताईंना घेऊन जा, त्यांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि मग त्यानंतर तेजस फाल्गुनीला घेऊन रूममध्ये जातो. नेत्रा केतकीला सुद्धा तिच्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगते आणि मग सगळेजण आपापल्या खोलीत गेल्यावर नेत्रा आणि इंद्राणी रुपालीजवळ जातात. रुपाली हसतच त्या दोघींच्या गालावर हात ठेवून म्हणत असते की चला बरं झालं, आता सगळ्यांना सत्य समजलं, यापुढे कोणतीही लपवाछपवी करावी लागणार नाही, आता जे काही करायचं ते थेट करायचं. आणि मग ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे अद्वैतला सतत रुपाली जे काही बोललेली असते ते आठवत असतं. त्याचा राग अनावर होतो आणि मग त्याचा आणि रुपालीचा फोटो असणारी तुटलेली फोटो फ्रेम तो घेतो आणि जोरात खाली फेकून देतो. त्यामुळे शेखर आणि नेत्रा मोठ्याने ओरडतात. ते दोघेही अद्वैतला शांत राहायला सांगत असतात, पण अद्वैत खूप चिडलेला असतो. तो नेत्राला म्हणत असतो की नेत्रा, आपण कधीपर्यंत वाट बघायची? अगं त्या बाईने आपल्या आजीचा जीव घेतला, मला तिला मारायचं आहे, तिचा वध करायचा आहे. आणि त्यावर शेखर त्याला समजावत म्हणतो की अद्वैत ते शक्य नाहीये, हे का नाही कळत आहे तुला? तुला काय वाटतं, हा विचार माझ्या मनात आला नसेल का? अरे मी त्या बाईसोबत एका खोलीत राहतो, कित्येक वेळा मला असं वाटलं की तिला मारून टाकावं किंवा या घराच्या बाहेर काढावं, पण आपण असं करणं योग्य ठरणार नाही. त्यावर अद्वैत म्हणतो का बाबा, ती बाई अजून कोणाकोणाचा जीव घेते याची आपण वाट बघायची आहे का? आणि त्यावर नेत्रा त्याला समजावते की साहेब, आपल्या घरात जे काही सुरू आहे ते फक्त आपल्याला माहीत आहे, बाहेरच्या जगाला याची कल्पना नाही आणि आपण जरी या जगाला सांगितलं तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि मग ती अद्वैतला सांगते की विरोचकाचा अंत नक्की होणार, पण देवी आईची आज्ञा आल्यानंतरच, आणि देवी आईची आज्ञा नक्की येणार. मात्र तरीही अद्वैतचं समाधान होत नाही. त्याच वेळी केतकी त्या ठिकाणी येते.
ती नेत्रा अद्वैत शेखरला सांगते की अस्तिका घर सोडून चालली आहे, त्यामुळे ते पटकन बाहेर जातात. अस्तिका तिची बॅग घेऊन घराच्या दरवाजात उभी असते. ती सगळ्यांची माफी मागत नाटक करत म्हणत असते की मी या घरात राहून काही उपयोग झाला नाही. मी सर्पमित्र असूनही आजींचा जीव वाचवू शकले नाही. सर्पमित्राचं काय काम असतं? माणसांपासून सापाला आणि सापापासून माणसाला वाचवायचं. मात्र मी ते नाही करू शकले. ज्या घरात मी राहिले त्याच घरातील सदस्याचा जीव गेला. मी त्याचा जीव नाही वाचवू शकले. आणि मग त्यानंतर ती शेखरला म्हणते की सर, तुम्ही मला जितके पैसे दिले होते ते मी तुम्हाला सगळे परत करेल. काही पैसे मी आईला पाठवले होते, पण ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच परत करेल. आणि त्यावर शेखर तिला सांगतो की अस्तिका, प्रश्न पैशांचा नाही आहे. तर अस्तिका नाटक करत म्हणते, हो सर, प्रश्न पैशांचा नाही तर गेलेल्या माणसाचा आहे. मी थोडेच दिवस तुमच्या घरात राहिले, पण तुमच्या आजी मला माझ्याही आजींसारख्याच वाटत होत्या आणि मला कायम असंच वाटत राहील की माझ्यामुळे त्यांचा जीव गेला. हे गिल्ट आयुष्यभर माझ्या मनात राहील आणि हे गिल्ट घेऊन मी कशी जगणार आहे मला खरंच माहीत नाही. त्यावर अद्वैत तिला समजावतो की अस्तिका, या सगळ्यात तुझी काही चूक नाही आहे. तर शेखरही म्हणत असतो की अस्तिका, जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा आई बाथरूममध्ये होती आणि मला खात्री आहे की जर ती बाहेर असती तर तू नक्कीच तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. तर नेत्रासुद्धा अस्तिकाला समजावते. घरातील सर्वजण तिच्यासमोर हात जोडत तिला थांबण्याची विनंती करतात, मात्र अस्तिका नकार देते. आणि मग नेत्रा तिला विचारते की घरात जो काही प्रकार घडला त्यामुळे तू हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे की तुला कोणी काही बोललं आहे? त्यावर अस्तिका म्हणते, नाही नेत्रा, मला कोणीही काही बोललं नाही किंवा मीही कोणाचं काही बोलणं ऐकलं नाही. पण मी असताना देखील आजींना जीव गमवावा लागला या गोष्टीचं माझ्या मनात खरंच खूप गिल्ट आहे. मात्र घरातील सर्वजण तिच्यासमोर हात जोडत म्हणतात की अस्तिका, तो नाग अजूनही घरातच आहे. आम्हाला तुझी गरज आहे. तू प्लीज इथेच थांब. आणि त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. त्यावर इंद्राणी म्हणते, ठीक आहे, आज रात्री तू इथेच थांब, रात्रभर विचार कर आणि मग उद्या सकाळी आम्हाला सांग. आणि त्यावर अस्तिका हो म्हणत हसतच तिच्या रूममध्ये जाते. दुसरीकडे रुपाली आज अद्वैत तिच्यासोबत जे काही वागलेला असतो त्याचाच विचार करत असते आणि मनाशी म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं की हे अद्वैत नावाचं प्यादं मी शेवटपर्यंत चालवेल, पण माझा खेळ बिघडला. पण काही हरकत नाही, आता मी सगळा डाव पुन्हा नव्याने बांधणार आणि या डावात कोणीही प्यादं नसणार, फक्त एकटा विरोचक असणार. कारण एकटा विरोचक सगळ्यांवर भारी आहे. आणि त्याच वेळी शेखर त्या ठिकाणी येतो. तो हसतच रुपालीला म्हणतो की जे काही घडलं ते चांगलंच घडलं. कारण इतकी वर्ष मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळत होती, पण आता माझी शिक्षा संपली. आता मी निवांत राहणार आणि तुला तडफडताना बघणार. मात्र ते ऐकून रुपाली चिडते आणि शेखरचा गळा दाबते. पण शेखर न घाबरता तिला म्हणतो की तुला मला मारायचं आहे ना तर मारून टाक. आता मी मरणाला घाबरत नाही, कारण ज्या क्षणी अद्वैतने तुझं खरं रूप बघितलं ना त्या क्षणी मला मोक्ष मिळाला. आणि शेखरचं ते बोलणं ऐकून रुपाली रागातच त्याच्याकडे बघते आणि तिचा हात खाली घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.